Super 30 brought to you by Tanishq, a Tata product. नमस्कार, मराठी सुपर 30 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलढाण्यात गॅसचा काळा बाजार, जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर उघडकीस, कारवाईत 14 सिलेंडर जप्त. अमरावतीत गुन्हे शाखेनं 11,40,000चं एमडी केलं जप्त, दोघांना केली अटक. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापुरात अधिकाऱ्यांच्या कारवाईला नागरिकांचा विरोध, अधिकाऱ्यांनी जप्त केलेले सिलेंडर जमावानं पळवले. नागरिकांनी अधिकाऱ्यांशी केली धक्काबुक्की, पंचनामेही फाडले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. गॅस संकटावरून नागपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी. भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लोकांना त्रास होत असल्याचा काँग्रेसचा आरोप, तर काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे, भाजपची टीका. अमरावतीत एलपीजी तुटवड्याचा माध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम, गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याची होत आहे मागणी. अमरावती जिल्ह्यात 15 केंद्रांवर हरभरा आणि तूर खरेदी सुरू. आतापर्यंत 9,145 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. उन्हाळा सुरू होताच मेळघाटात पाणी टंचाईला झाली सुरुवात. मोठा गावात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. अमरावतीत CCIची कापूस खरेदी बंद, शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 18,80,000 क्विंटल कापूस खरेदी. अकोल्यात दरोड्याच्या तयारीत असलेली कुख्यात टोळी जेरबंद, पिस्तूल, चाकू आणि कार जप्त. रमजान ईद निमित्त सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. तरुणीची हत्या करून मृतदेह जाळला, यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तालसोट गावातील घटना. वन्य प्राण्यांनी तोडले शरीराची लचके, मृत तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. मुलांच्या किडनॅपिंगच्या संशयावरून 7 जणांना बेदम मारहाण, यवतमाळच्या मुकुटबन आणि घाटंजी पोलिसात गुन्हे दाखल. डुकरांच्या व्यवसायातील वादातून एका व्यक्तीचं केलं होतं अपहरण, अपहृत व्यक्तीनं आरडाओरड केल्यानं बिंग फुटलं. गोठ्याला आग लागून एका गायीचा मृत्यू, 2 शेळ्या जखमी, पांढरकवडा तालुक्यातील आसोली गावातील घटना. तरुणाची डोळ्यात तिखट घालून धारदार शस्त्रानं निर्घुण हत्या, यवतमाळच्या लासिना रेल्वे क्रॉसिंग जवळील घटना. यवतमाळ शहरात अमृत योजनेचा उडाला फज्जा, नागरिकांना 5 ते 6 दिवसांनी होत आहे पाणी पुरवठा. अकोल्यात उभ्या कारनं घेतला अचानक पेट, सुदैवानं आगीत कोणतीही जीवहानी नाही. अकोला जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅसचा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र हॉटेल व्यावसायिकांवर निर्बंध असल्यानं नाराजी. अकोला रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींचा वाढला उपद्रव, प्रवासी आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्यात माना पोलिसांच्या तत्परतेनं वाचला तरुणाचा जीव, विवाहित महिलेसोबत असलेल्या संबंधातील नैराश्यातून घेतलं औषध. भंडाऱ्यात रस्ता दुभाजकावर धडकली दुचाकी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. नागपुरात श्री गजानन विजय ग्रंथ टॉकिंग बुकचं थाटात प्रकाशन, नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम. ग्रंथासाठी 200 पेक्षा अधिक कलाकारांची 4 वर्षांची मेहनत, डिजिटल माध्यमातून तरुणांना अध्यात्माची ओळख. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेकमध्ये नाफेड केंद्र सुरू करावं, खासदार बर्वे यांनी सादर केलं निवेदन. शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याचा खासदारांचा आरोप, नाफेड केंद्र नसल्यावरून गडकरी आणि फडणवीसांवर साधला निशाणा. ट्रक आणि स्कॉर्पिओची धडक, 3 गंभीर जखमी. नागपूर जिल्ह्याच्या रामटेकमधील चोर बाहुली येथील घटना. Super 30 brought to you by Tanishq, a Tata product.